परमपूज्य सरजूदासजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कन्नड आणि वैजापूर तालुक्याच्या या बाउंड्रीवरती अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि प्रामुख्याने आजच्या काल्याचा प्रसंग ज्यांच्या अमृतवाणीमधून आपण श्रवण केला ते आपले हरिभक्तपरायण रामेश्वर नंदगिरी सरस्वतीजी महाराज या ठिकाणी प्रामुख्याने हजर असले स्वामी सदानंद गिरीजी महाराज, स्वामी भगवानदासजी महाराज, परमपूज्य तात्यादासजी महाराज, स्वामी सर्वानंद गिरीजी महाराज, हरिभक्तपरायण उत्तम अण्णा मनेगावकर, परिसरातील सर्व साधू संत, टाळकरी, माळकरी, गायनाचार्य, भजनी मंडळ यांचं मी दोन्ही तालुक्याच्या वतीने या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वागत करणार आहे की एक अत्यंत चांगला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण घडून आणला। आज काल्याचा प्रसंग आहे आणि या काल्याच्या प्रसंगी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी महाराज हजर आहे। आत्ताच आमचे मित्र गव्हाणे सर यांनी काहीचा उल्लेख केला, परंतु वैजापूरमधून आमचे सभापती रामहरी बापू असतील, दिनकर बापू पवार असतील, भरत पाटील कदम असतील, कन्नडून या ठिकाणी गव्हाणे सर आहे, आमचे मित्र रमेशजी जाधव सर आहे, माजी अध्यक्ष अण्णासाहेबजी शिंदे साहेब आहे, सगळ्या गावचे सरपंच आहे। आता सर्व सरपंचाचा नाम उल्लेख करणं सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे, परंतु तालुक्यामधून दोन्ही तालुक्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच या ठिकाणी हजर आहे। माजी सदस्य आमचे नारायण काका भोपळे या ठिकाणी हजर आहे, PS पाटील कदम हजर आहे। आणि म्हणून मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि महाराजांनी कीर्तनामधून सांगितलं, महाराज खरं तर हा आश्रम कन्नड तालुक्यामध्ये आहे, वैजापूर तालुक्यामध्ये 52 आश्रम आहे महाराज, आणि या 52 आश्रमापैकी 40 आश्रम मी पूर्ण केले। मला जर कोणी नाव विचारले तर तोंडी नाव त्या ठिकाणी दिनकर बापू आपण सांगू शकतो। प्रत्येक आश्रमाला 50 लाख, 60 लाख, 1 कोटी, 5 कोटी, 12 कोटी एवढा भरघोस निधी त्या आश्रमाला त्या ठिकाणी दिला, कारण आश्रमामधून जे काही घडतं ते तुमच्या आमच्या समोर आहे। कीर्तनामधून तुम्ही जो आम्हाला बोध देता त्यामधून आम्ही घडल्या जातो, त्यामधून काही का होईना आजचं कीर्तन झालं का आम्ही एक जरी शब्द त्या कीर्तनामधून जर घेतला तर शेवटी आम्हाला तो लाभदायी त्या ठिकाणी ठरतो। आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये ठरवलं, मला आमदार म्हणून 6 वर्ष झाले, 40 आश्रमामध्ये काम केलं। हे रस्ते होतील, बाकीच्या गोष्टी होतील, परंतु जिथं माथा टेकायला जागा आहे, डोकं टेकवायला जागा आहे, ती जागा सुंदर असली पाहिजे। आणि म्हणून ते मी गेल्या 6 वर्षापासून त्या ठिकाणी पाहतोय। आता गव्हाणे सरांनी सांगितलं का इथं 60 लाख रुपयाचा निधी डोमसाठी आम्ही दिला। निश्चित मी त्या ठिकाणी जेवढं माझ्याकडून करणं, जरी कन्नड तालुक्यामध्ये जरी आश्रम असला, परंतु जेवढं करणं शक्य असेल तेवढं करण्याचा त्या ठिकाणी 100% आम्ही प्रयत्न करू। अधिक वेळ घेणार नाही, 2 वाजून गेलेले आहे कारण शेवटी, परंतु तुमचा आदेश आहे का पहिल्या पंक्तीत कुणी बसायचं। मला प्रश्न पडला की कुणी बसतं की नाही पहिल्या पंक्तीत आज, परंतु शेवटी महाराज दृष्टांत खूप सुंदर दिला। देव आणि राक्षस यांचा दृष्टांत आपण त्या ठिकाणी दिला। अत्यंत चांगलं कीर्तन महाराजांचं त्या ठिकाणी झालं। मी सर्वांचं मनापासून कौतुक करतो, स्वागत करतो आणि कमिटीचं स्वागत करतो का पुरणपोळीचा प्रसाद आमच्या लाडक्या बहिणीने आणला, हे सर्वात महत्वाचं आहे ना। या लाडक्या बहिणीने महाराष्ट्र उलटून टाकला। या लाडक्या बहिणी आणून त्यांनी पुरणपोळीचा प्रसाद आणला। सर्वांनी पुरणपोळीचा प्रसाद घेऊन जावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो। कमिटीला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी।